तर मंडळी, ढाबा स्टाईल मेथी मटार मलाई ही भाजी जर तुम्ही बनवली नसेल ना, एकदा का माझ्या पद्धतीनं नक्कीच बनवून बघा. एवढी छान आणि भन्नाट चवीची लागते. त्यासाठी काय करायचं, एक मेथीची गड्डी घेतलीत, निवडून स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घालायची. आता सध्या बाजारामध्ये मेथी आणि मटारचं सीझन भरपूर प्रमाणामध्ये आहे. मी भरपूर साऱ्या मेथीच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. म्हटलं आज जरा काहीतरी वेगळी रेसिपी शेअर करावी, मेथी मटार मलाईची रेसिपी. आणि विशेष म्हणजे ढाबा स्टाईल आणि रेस्टॉरंटची दोन्ही टेस्ट या भाजीमध्ये येणार तुम्हाला. आणि घरच्याच काही उपलब्ध साहित्यापासून. आता मेथी मी स्वच्छ धुवून कट करून घेतली. लगेचच आपल्याला मसाल्याची तयारी करून घेऊ. त्या ठिकाणी काय करायचं, कढई घेतली. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. अगदी 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला घरातलेच काही बेसिक मसाले घालायचे. तेजपत्ता घेतला आहे, 4 हिरवी इलायची घेतली, दालचिनी 1 चमचाभर जिरं घेतलं, 4 मिरी आणि 2 लवंगा घेतल्या आहेत आणि 2 उभे चिरलेले कांदे घेतलेत मध्यम आकाराचे. आता मी 4 लोकांची भाजी बनवत आहे, त्यानुसार तुम्ही कांदे इथं वापरा. आता कांदे खूप जास्त पण आपल्याला होऊ द्यायचे नाही, फक्त कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला कांद्याला होऊ द्यायचं आहे. आता त्यामध्ये मी 1 टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो खूप जास्त घालू नका, नाहीतर जी भाजीची टेस्ट आहे ना ती त्याला राहणार नाही. 10 ते 12 काजू घेतलेले आहेत आणि चांगले परतून घ्यायचे. काजू, टोमॅटो आणि कांदा आणि घरातलेच काही थोडेसे बेसिक मसाले घेतलेत. आता कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला होऊ द्यायचे. त्यामध्ये आवर्जून आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे, लांबसडक चिरून. त्याने भाजीला खूप चवही चांगली लागते. आता हा मसाला पूर्ण भाजून घ्यायचा आहे. नंतर एका प्लेटमध्ये तो काढून घ्यायचे. त्यात आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही मसाल्यामध्ये. बरेचदा आपण पनीरची वगैरे भाजी करतो त्यात पाण्यामध्ये उकळला जातो. आपल्याला हा मसाला तेलातच होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालून वाटलं तरी पण चालतं. आता मसाला आपला इथं तयार झाले. लगेचच फोडणी करायला घेऊयात. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीची ही भाजी आहे की कोणीही बनवू शकेल. आता कढईमध्ये आपल्याला बटर, तेल किंवा साजूक तूप तुम्ही वापरू शकतात. त्या ठिकाणी मी एक बटर घेतले आहेत आणि थोडंसं तेल घालून घ्यायचे. 1 चमचाभर जिरं घालून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायचे आहेत. आता आधी पण मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, पण ही भाजी जास्त तिखट नसते. म्हणून मी तर आधी 2 हिरव्या मिरच्या वापरल्या आणि ते फोडणीमध्ये आणि नंतर 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत. आता भरपूर सारा लसूण ठेचून घेतलेले आहे त्यामध्ये आणि थोडीशी आलं घेतलं आहेत. चांगलं तेलात लालसर झालं की नंतरच त्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेली मेथी आहे, चांगली तेलामध्ये होऊ द्यायची. आता मेथी मटारची भाजी बनवते त्यासाठी आपल्याला वाटाणे पण लागणार आहे. वाटाणे मी आधीच पाण्यामध्ये उकळून घेतले आहेत. पाणी टाकलं त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि वाटाणे 1-2 मिनटं उकळून घ्यायची फक्त. त्यात शक्यतो फक्त आपल्याला ग्रीन पीसचा वापर न करता इथं फ्रेश वाटाणा घ्या तुम्ही. आता त्यात आपल्या तेलामध्ये चांगली भाजी परतून घ्यायची, म्हणजे कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला भाजीला परतून घ्यायची. आता त्यामध्ये आपण जे वाटाणे उकडलेले होते ते त्यात आपल्याला घालून घ्यायचे. वाटाणे यासाठी उकडून घेतले की भाजीमध्ये आपण जर डायरेक्टली वाटाणे घातले तर ते शिजायला जरा वेळ लागतो. म्हणून मी आधी थोडे उकडून घेतले, म्हणजे भाजी शिजताना ते पटकन शिजले जाते. आता मेथी आणि मटार चांगलं परतून घ्यायचे आणि त्यात आपण जो मसाला तयार केला होता, कांदा, टोमॅटो, काजू, त्याची पेस्ट आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची. आता हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर तेल, तूप थोडंसं प्रमाण जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही ते वाढवू शकतात. पण मी बटर आणि अगदी थोडंसं तेल घेतलं आहे. तेलाचा पण इथं कमीत कमी उपयोग केलेला आहे मी. या ठिकाणी आपल्याला 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि 1 चमचा धना पावडर घेतली आहे. यात आपल्याला काही जास्त मसाले लागत नाही. फक्त लाल तिखट आणि धना पावडर आणि फक्त ते खडा मसाला जो वापरला आहे, तुम्हाला तो नसेल घालायचा तर डायरेक्टली गरम मसाला पावडर वापरली तरी पण चालतं. आता ही भाजी जास्त पातळ नसते, थोडीशी ग्रेव्हीची असते. यात तो मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि तेल सुटेल इतपत आपल्याला भाजी चांगली शिजू द्यायची 1 ते 2 मिनटं. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिला होता आणि त्यात थोडंसं पाणी घालून घेतलं आहे मी, त्या भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे. आता तुम्हाला किती पाणी पाहिजे ते ऐकडून तुम्ही पाणी त्यामध्ये घाला. पण ही भाजी जास्त पातळ करू नका, थोडीशी घट्टसर छान लागते भाजी ही. आता चांगलं 3 ते 4 मिनटं भाजीला चांगली उकळू द्यायची. वरतून चांगली भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता मेथी मटारची भाजी आपली तयार झाली तर यावर आपल्याला फ्रेश क्रीम घालायची, कारण ढाबा स्टाईल बनवत आहे म्हणून आपल्याला इथं फ्रेश क्रीमचा इथं उपयोग करायचा आहे. इथं आपल्याला थोडीशी फ्रेश क्रीम घालायची. तुमच्याकडे फ्रेश क्रीम जर नसेल तर तुम्ही घरची दुधाची साय वापरा आणि ते त्यामध्ये मिक्सरमध्ये फिरून ते वापरली तरी पण चालतं. पण आवर्जून मात्र साय किंवा फ्रेश क्रीम घाला, खूप छान टेस्ट लागते, अगदी ढाबा स्टाईल. ढाबा स्टाईल म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा भारी म्हटलं तरी पण चालतं, कारण आपण ती स्वतः घरी केलेली आहे, त्यामुळे ती चांगलीच होणार. आता आपण एक तडका देऊन देणार त्याला. तडक्याच्या भांड्यामध्ये मी साजूक तूप घेतलं आहे, तुम्ही तेल पण वापरू शकतात. 4 लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 चमचा इथं बेडगी मिरची वापरली आहेत, म्हणजे कलर येण्यासाठी. आता हे चांगलं परतून घ्यायचं, लगेच गॅस बंद करायचा आणि हा तडका आपल्याला गरम गरम भाजीवर इथं घालून घ्यायचा.
अगदी जबरदस्त आणि एवढी भन्नाट चवीची भाजी लागते ना, एकदा बनवा आणि मला करून सांगा कशी झाली कमेंट्समध्ये. तुम्ही केल्याशिवाय समजणार नाही तुम्हाला ही भाजी कशी बनवलीत. त्यासोबत तुम्ही चपाती, बटर रोटी किंवा नान पण तुम्ही खाऊ शकतात. पण माझी मल्टीग्रेनची पोळी आहे तिथं, गव्हाची पोळी आणि एकदम भारी भाजी आपली तयार झाली. त्यावर थोडीशी आपण पुन्हा फ्रेश क्रीम घालायची. मस्त आपली मेथी मटर मलाई ढाबा स्टाईल तयार झाली. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. फेसबुक, Instagramवर जर असेल नक्कीच फॉलो करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.